भीषण पाणी टंचाई आहे आम्हाला. काही उपाययोजना केली जात नाही का? ग्रामपंचायत पाणी सोडते पण ते 15 दिवसांनी 15 मिनिटं फक्त, तेवढं पाणी होत नाही ना आम्हाला 15 दिवसांनी. हा जो तळा होता तो तळा पण आटला. हो, तळा पण आटला. अख्खा मुंबईला पाणी पुरवठा करणारा हा शहापूर तालुका आहे आणि आपल्याला इतकी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. हो, म्हणजे आता 15 दिवस झाले भरपूर पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अच्छा, सरकारला काय सांगाल, काय झालं पाहिजे? आम्हाला पाण्याची सोय केली पाहिजे. पाणी पिण्यासाठी पाणी नाही, आम्हाला 3 किलोमीटर पायी चालत यावं लागतंय ना. शहापूर तालुक्यात तर मोठमोठी धरणं आहेत. तिकडं हा धरणं मग त्याला लहान होत नाही का टँकर बिंकर भरून काय करायला? टँकर पण येत नाही का? केव्हा टँकर येतं इकडं? टँकरच्या गावामध्ये येतं कसाऱ्यात, इकडं नाही येत. मग इकडं आला टाकीत ओतलं तर टाकीत सोडलं नाही का येणार इकडं पाणी. 15 मिनिटात कुठं भांडे बरंच आहे का घरात? धुणे चुणे आंघोळी पांघोळी कुठं होते का पाणी? त्रास होतो. लय त्रास. आता ह्या दसानावर चढायचं हे हांडे घेऊन, काय करायचं माझं ह्या दगडांमधून जायचं. बोला. नाव काय तुमचं? यमुना. काय सांगाल, कुठून आलात आणि किती? आम्ही देऊलवाडीतून आलेलो आहेत आणि आम्हाला 2-3 किलोमीटर आहे इथून. तिथून आम्ही आलोय पाणी घेण्यासाठी. म्हणजे दरवर्षी असते? नाही, यंदाच झाले एवढी. दरवर्षी थोडक्यात राहते, यंदाच झाले एवढी. म्हणजे किती दिवसापासून भीषण पाणी टंचाई? झाले असतील 10-12 दिवस झाला असतील. लय टंचाई आले पाण्याला, आम्हाला लय त्रास हे झालाय. लहान लहान लेकरं घेऊन यावं लागतंय.